हिंदी सक्तीच्या विरोधात आम्ही केलेल्या आंदोलनाला खूप पाठबळ मिळालं. माझी आपल्याला विनंती आहे की एखाद्या गोष्टीला केलेल्या विरोधासाठी तुम्ही आम्हाला जितकं पाठबळ दिलं तितकंच मराठी शाळा जगवण्यासाठी सुद्धा द्या. मला जिथे वाटतं की महानगरपालिका ही ह्या शहराची पालक संस्था असताना आम्ही तिच्याकडे तक्रार नाही करणार तर कुणाकडे तक्रार करणार. आम्ही तक्रारी ऐवजी मी असं म्हणेन की आज आम्ही काही मागण्या करायला गेलो होतो. आता आमच्यासमोर म्हणजे आता मी एकदम कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आक्रमकपणे सांगू शकतो की हे आम्ही होऊ देणार नाही. पण मला तुम्ही सांगा की जिथे मराठी शाळांच्या मोर्चासाठी 200-500 माणसं गोळा करताना रक्त आटवावं लागतं अशा ठिकाणी महानगरपालिकेसारखी एखादी पोलादी यंत्रणा रात्री बेरात्री त्यांनी बुलडोजर आणले आणि पाडून टाकलं तर आम्ही काय करू शकतो मला तुम्ही सांगा. म्हणजे या सगळ्याचं तुमच्या मदतीने लोक आंदोलनात रूपांतर होऊ शकतं का? एवढीच एक विनंती मी करू शकतो. याच्या पलीकडे म्हणजे तुम्हाला मी बाईट देतो आहे, तुम्ही भेटायला आलात म्हणून मी असं म्हणण्यात काहीच पॉईंट नाही की नाही कुठल्याही परिस्थितीत शाळा पाडू देणार नाही. आम्हाला दिसतंय आमची ताकद एवढी माफक आहे. आणि नमस्कार. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आज आमचं शिष्टमंडळ महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आमंत्रणावरनं त्यांना भेटलं. मी स्वतः डॉक्टर दीपक पवार, चिन्मयी सुमित, सुशील शेजुळे, साधना गोरे आणि पस्माईल डिसूज असे आम्ही 5 जण या शिष्टमंडळामध्ये होतो. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 18 डिसेंबरला जो हुतात्मा स्मारक ते मुंबई महानगरपालिकाचा मोर्चा आम्ही आयोजित केला होता त्या दिवशीच महानगरपालिकेच्या मुख्यालयावर आम्ही गगराणी यांना भेटायला गेलो होतो. पण त्या दिवशी त्यांनी असं म्हटलं होतं की आज मी तुमचं फक्त निवेदन स्वीकारणार आहे कारण आचारसंहिता चालू असताना मी काही करू शकणार नाही. त्यामुळे महानगरपालिकेचा निकाल आल्यानंतर आम्ही त्यांना आता आचारसंहिता संपलेली आहे त्यामुळे आता तुम्ही आमच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकता असं म्हणून त्यांची आज भेट घेतली. त्यांना ज्या मागण्या आम्ही दिल्या होत्या त्या मागण्या काही आधीच्या होत्या, काही मधल्या काळामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. त्यातलं जो न्यू माहीम स्कूलचा प्रश्न जो सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्यांच्यापुढे मांडला होता आणि एकूण 10 शाळांची माहिती आम्ही गगराणी यांना दिली. ती फाईल त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आम्ही आधीच दिली होती. आज अतिरिक्त आयुक्त ढाकणे पण त्यांच्याबरोबर होते, उपायुक्त प्राची जांभेकर पण त्यांच्याबरोबर होत्या. या सगळ्या मंडळींना आम्ही आमचं म्हणणं समजावून सांगितलं. ते म्हणणं समजावून सांगितल्यानंतर गगराणी जे म्हणाले ते सगळं बोलणं आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. म्हणजे आम्ही त्यांची परवानगी घेतली आणि खरं तर नियमानुसारच अशा पद्धतीचं बोलणं रेकॉर्ड करता येतं. त्याचा संपूर्ण व्हिडिओ मराठी अभ्यास केंद्राच्या समाज माध्यमांवर आम्ही टाकणार आहोत आणि आम्ही महानगरपालिका आयुक्तांना हे म्हटलं की जसं आम्ही रेकॉर्ड करतो आहोत तसं तुम्ही रेकॉर्ड करा आणि तुम्हाला मागच्याही वेळेला आम्ही म्हटलं होतं की माय BMCवर तुम्हाला हे सगळं टाकता येईल. गगराणींनी न्यू माहीम स्कूलच्या बाबतीमध्ये असं म्हटलं की हा मराठी शाळेचा प्रश्न नाही आहे. इथे मराठी शाळेतली मुलं आहेत तसे हिंदी माध्यमाची पण मुलं आहेत आणि मराठी माध्यमाच्या शाळेची 24 मुलं आहेत. यावर आम्ही त्यांना असं विचारलं की मुलं 24 असतील तर ती मुलं शाळाबाह्य होणं किंवा त्या मुलांची शाळा सुटणं हे योग्य आहे का? हा प्रश्न आम्ही जांभेकर मॅडमना पण विचारला आणि त्यांच्यासमोर आम्ही हा मुद्दा मांडला की गरिबांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये जाणारी संख्येनं कमी असतील आणि एका टप्प्यावरती शाळाबाह्य झाली तर ती योग्य गोष्ट असणार आहे का? या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. मुंबई महानगरपालिकेच्या इतर ज्या शाळा 10 शाळांची उदाहरणं आम्ही त्यांना जी दिली त्या शाळांच्या बाबतीमध्ये गगराणी यांचं असं म्हणणं होतं की यातल्या काही शाळा पुनर्विकासासाठी गेलेल्या आहेत. पुनर्विकासासाठी काही ठिकाणी त्यांचं नौदलाशी बोलणं चालू आहे, काही ठिकाणी त्यांचं SRAशी बोलणं चालू आहे. मात्र एक गोष्ट त्यांनी मान्य केली ज्याच्याबद्दलची कागदपत्रं आम्ही पुढच्या पत्रव्यवहारात त्यांच्याकडे मागणार आहोत की मोरी रोडची जी शाळा आहे ती शाळा 4 वर्ष बांधली गेली नाही. ही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांनी केलेली हेळसांड आहे आणि त्याबद्दल संबंधित लोकांची चौकशी केली जाणार आहे किंबहुना करायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारचं मत गगराणी यांनी मांडलं. आता अशी चौकशी काय केली जाते आहे आणि प्रत्यक्षात चौकशी केली जाईल का ती दडपून टाकली जाईल याबद्दलची माहिती आम्ही माहिती अधिकारामध्ये मागणार आहोत. आम्ही इतर जे मुद्दे गगराणींच्या समोर मांडले आणि ज्याच्याबद्दल ते सकारात्मक प्रतिसाद त्यांनी द्यावा अशी आमची अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात तसा आत्ताच्या घडीला तरी तो मिळालेला आहे असं आम्हाला दिसत नाही. आम्ही गगराणी यांना असं म्हटलं होतं की मुंबई महानगरपालिकेच्या ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत त्या शाळांमधली पटसंख्या वाढण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे असतील ते मराठी अभ्यास केंद्र मुंबई महानगरपालिकेच्या सोबत करेल. त्यासाठी महाराष्ट्रात आतापर्यंत 9 पालक संमेलनं आम्ही घेतली आहेत.
यानंतरचं पालक संमेलन आम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या बरोबर घ्यायला आवडेल. हे गगराणी यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, पण किमान आजच्या बैठकीमध्ये त्यांनी असं महानगरपालिका करेल का किंवा करणार नाही याबद्दल त्यांनी आम्हाला काहीही सकारात्मक उत्तर दिलं नाही. आम्ही त्यांना स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टच्या बाबतीमध्ये विचारणा केली तर प्रथमदर्शनी त्यांचं असं म्हणणं दिसलं की मराठी अभ्यास केंद्र या मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या विचारविश्वातला हा प्रश्न नाही आहे. तो स्थापत्याचा प्रश्न आहे, ऑडिटचा प्रश्न आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आहे. आमचं असं म्हणणं होतं की जेव्हा तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिटच्या नावाखाली मराठी माध्यमाच्या शाळांच्या मुलांचं शिक्षण बंद करता तेव्हा तो फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न राहत नाही, तो मराठी मुलांचा, मराठी शाळेचा आणि मराठी भाषेचा प्रश्न होतो. या दृष्टीने काही गोष्टी आम्ही गगराणींच्या निदर्शनास आणून दिल्या. आम्ही त्यांना माहीमच्या शाळेच्या बाबतीमध्ये 2 स्ट्रक्चरल ऑडिटचे रिपोर्ट एका पद्धतीचे आणि एका पद्धतीचा असेल तर 2-1 या पद्धतीने निर्णय घेऊन तुम्ही शाळा कशी पाडू शकता हा प्रश्न त्यांना विचारला. आणि जर इमारत धोकादायक आहे असं टेक्निकल ॲडवायझरी कमिटी म्हणजे तांत्रिक सल्लागार समितीने 10 ऑक्टोबरला म्हटलेलं असेल तर जानेवारी होईपर्यंत तुम्ही इमारत पाडत नाही, याचा अर्थ धोकादायक म्हणून जाहीर केलेली इमारत धोकादायक नसते कारण महापालिका ती पाडत नाही, असं काही आहे का हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. मुंबई पब्लिक स्कूलच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला. हा निर्णय उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना आणि शिवसेना पक्षाची महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना झालेला आहे. तर गगराणी असं म्हणाले की त्यावेळेला खूप चर्चा झाली असेल, त्यावेळेला तुमच्यासारख्यांचं मतही घेतलं असेल, पण महानगरपालिकेने एक निर्णय घेतला आहे. गगराणी यांना असं आम्ही म्हटलं की महानगरपालिकेनं हा निर्णय घेतल्यामुळे आधी मराठी माध्यमाच्या शाळांचं SECच्या इंग्रजी माध्यमात, त्यानंतर CBSE ICSEमध्ये आणि त्यानंतर IGCSE IB बोर्डाच्या शाळांमध्ये रूपांतर होत आहे. असं जर झालं तर येत्या 5 वर्षामध्ये मुंबईत एकही मराठी माध्यमाची शाळा उरणार नाही. ढाकणे आणि गगराणी हे दोघंही असं म्हणाले आणि जांभेकर मॅडमनी त्याला होकार दिला, दुजोरा दिला की तुम्ही फक्त महानगरपालिकेला विचारता, तुम्ही खाजगी अनुदानित शाळांच्या लोकांना का विचारत नाही. त्यावेळेला आम्ही त्यांना असं उत्तर दिलेलं आहे की मुंबई महानगरपालिका ही इथल्या नागरिकांची पालक आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणं अपेक्षित आहे, योग्य आहे. ढाकणेंनी आम्हाला उदाहरण देताना बालमोहन आणि पार्ले टिळक या 2 शाळांचं दिलं. त्यावर आम्ही त्यांना असं म्हटलं की बालमोहन आणि पार्ले टिळक या 2 ठिकाणच्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याला त्या शाळांचं व्यवस्थापन जबाबदार आहे, कारण त्यांनी त्याच कॅम्पसवर इंग्रजी माध्यमाच्या CBSE बोर्डाच्या शाळा उभ्या केलेल्या आहेत. चिन्मयी सुमित यांनी त्यांना उदाहरण देताना पाणी एका ठिकाणी तुम्ही हापशाने घ्याल आणि एका ठिकाणी तुम्ही तलावातलं पाणी उपलब्ध करून द्याल तर लोक तलावातलंच पाणी घेतील हा मुद्दा त्यांना सांगितला आहे. महानगरपालिकेच्या लोकांना हा मुद्दा किती कळतो याच्याबद्दल आम्हाला शंका आहे. महानगरपालिकेच्या लोकांनी ते काय करतात मराठीसाठी याच्याबद्दलची 2 पानं आम्हाला वाचून दाखवली. त्याच्यामध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना ते इथं बोलावतात, रस्त्यांची नावं मराठीमधनं देतात, महानगरपालिकेचं कामकाज मराठीमधनं होतं, अशा प्रकारचे मुद्दे आम्हाला सांगितले. त्यावर आम्ही त्यांना असं सांगितलं की तुमचं जे गाभ्याचं काम आहे ते मराठी माध्यमाच्या शाळा चालवणं हे आहे. ज्या प्लॉट्सचा उल्लेख गेली 3 दिवस 3 वर्तमानपत्रांमध्ये आला आहे, म्हणजे सकाळ, लोकमत आणि पुढारी या 3 वर्तमानपत्रांनी महानगरपालिका कमीत कमी किमतीमध्ये भूखंड खाजगी लोकांना देते असं सांगितलं. ते सांगितल्यावर गगराणी असं म्हणाले की पेपरवाले पण गैरसमज पसरवत आहे, तुम्ही पण गैरसमज पसरवत आहे. शाळा दिल्या जात नाही आहेत, भूखंड दिले जात आहे. आणि त्या जाहिरातीमध्ये त्यांच्या असं म्हटलेलं आहे की लोक CBSE ICSE बोर्डाच्या शाळा काढू शकतील. याच्याबद्दल आम्ही त्यांना प्रश्न विचारल्यावर गगराणी असं म्हणाले की कोणी कुठल्या माध्यमाची शाळा काढावी याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, कारण मराठी माध्यमाची शाळा चांगली आणि CBSE ICSE बोर्डाची शाळा काढायची नाही असं आम्ही खाजगी विकासकाला सांगू शकणार नाही, असं गगराणींचंही म्हणणं होतं, ढाकणे यांचंही म्हणणं होतं. त्यामुळे आम्ही ज्या 10 शाळांचं उदाहरण दिलं त्या 10 शाळांच्या उदाहरणापैकी एका उदाहरणामध्ये वर्तमानपत्रातल्या बातमीमध्ये शाळा चोरीला गेली अशा प्रकारचं बातमीचं शीर्षक होतं. ते आम्ही गगराणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितल्यावर ते असं म्हणाले की तुम्ही वर्तमानपत्रातल्या बातम्यांची कात्रणं घेऊन आमच्याकडे आलेले आहात का. मला आपल्या माध्यमातून सर्वसामान्य मराठी माणसांना आणि मुंबईकरांना पण सांगायचं आहे की वर्तमानपत्रातल्या बातम्यांवर आम्ही विश्वास ठेवू नये असं मुंबईच्या महानगरपालिका आयुक्तांना आम्हाला सुचवायचं आहे का, आणि त्यांना हे माध्यमकर्मींना पण सांगायचं आहे का. आणि ज्या चोरीला गेलेल्या शाळेचा उल्लेख त्यांनी केला वर्तमानपत्रातल्या बातमीच्या,
च्या आधारे त्याबद्दल ते असं म्हणाले की आता 1 वर्षामध्ये ही शाळा बांधली जाणार आहे. त्यावर आम्ही त्यांना विचारलं की जर एखाद्या वर्तमानपत्रात या शाळेबद्दल बातमी आली नसती तर बिल्डरला जाब विचारून तुम्ही त्याच्याकडनं ती शाळा ताब्यात मिळवली असती का. यावर ढाकणे यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. हे अशा प्रकारचे मुद्दे आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत. सारांश रूपामध्ये मी तुम्हाला असं सांगतो की आम्ही मराठी शाळा टिकवून ठेवण्यासाठी जे काही प्रयत्न करतो आहोत त्या प्रयत्नांच्या बाबतीमध्ये गगराणींचे 2 मुद्दे आम्हाला दिसले. एक म्हणजे तुम्ही मराठी अभ्यास केंद्रवाले लोक आहात, तुम्ही फक्त शाळेबद्दल बोला, तुम्ही भाषेबद्दल बोला, बाकी इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही असं आम्हाला ते सुचवत होते. आम्हाला असं वाटतं की जरी आम्ही भाषा आणि शाळेसाठी काम करत असलो तरी मुंबईचे महाराष्ट्राचे नागरिक आहोत आम्ही. त्यामुळे इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गैरविकासामुळे जर मराठी माध्यमाच्या शाळा नष्ट होत असतील तर मराठी माध्यमाच्या शाळा आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे एकमेकांशी जोडलेले प्रश्न आहेत असं आम्हाला वाटतं. आणि दुसरी गोष्ट जी गगराणींनी आम्हाला सांगितली ती म्हणजे धोरण एखादं बरोबर आहे का, चुकलं आहे का, याच्याबद्दल उत्तर द्यायला मी तुम्हाला बांधील नाही. तर ते कोणाला बांधील आहे? ते आमसभेला बांधील आहे, जी आमसभा आता काही दिवसांमध्ये स्थापन होईल. पण आमसभेला जरी ते बांधील असले तरी सर्वसामान्य माणसाला ते बांधील नाहीच आहेत का, याचंही उत्तर गगराणींनी लोकांना दिलं पाहिजे. ते 2 महिन्यांनी निवृत्त होणार आहे. आम्ही त्यांना विनंती केली की किमान मुंबई पब्लिक स्कूलच्या मार्फत मुंबईतल्या मराठी शाळा बंद पाडण्याची जी मोहीम निर्माण झाली तिला तरी अटकाव करण्याचं, ते तरी चाक पुढे फिरू न देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा, अशा प्रकारची विनंती आम्ही गगराणी यांना केली आहे. आम्हाला असं वाटतं की त्यांनी 18 डिसेंबरला आमचं ऐकूनच घेतलं नव्हतं. त्या तुलनेमध्ये आजचा बदल म्हणजे आज त्यांनी 1 तास 10 मिनिटं आमच्यासमोर ऐकलं. म्हणजे पहिल्या पाऊण तासानंतर त्यांची चलबिचल सुरू झाली, पण त्यांनी 1 तास 10 मिनिटं किमान आमचं ऐकलं. त्यामुळे ज्या सर्व मंडळींच्या पाठपुराव्यामुळे आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे गगराणींना अखेर आम्हाला बोलवावं लागलं, त्या सर्वांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माध्यमातल्या आमच्या सहकाऱ्यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो. फक्त आपल्या सगळ्यांना मी एक सांगू इच्छितो की आज आम्ही फक्त मराठी शाळांच्या नेस्तनाबुतीकरणाचा मुद्दा त्यांच्यापुढे मांडू शकलो एवढंच आमचं माफक यश आहे. सतत आम्हाला ते असं सांगत राहिले, ढाकणे विशेषतः, की आता लोकांना मराठी शाळा नकोच आहेत. आणि ते असंही आम्हाला म्हणाले की मी इंग्रजी खूप बोलू शकतो. प्रश्न कोण इंग्रजी बोलू शकतं आणि मराठी बोलू शकतं हा नाही आहे. प्रश्न असा आहे की राज्यकर्त्या वर्गाची, प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची आपल्या भाषेबद्दल काही बांधिलकी आहे की नाही. आम्हाला त्यांच्या देहबोलीतनं असं दिसतं की कुत्ता जाने चमडा जाने या प्रकारच्या भूमिकेत हे लोक आहेत. शाळा बंद पडल्या तर त्याला इतर लोक जबाबदार आहेत, टिकल्या तर मात्र ही आमची जबाबदारी आहे, अशा प्रकारची भूमिका आम्हाला दिसते. आणि त्यामुळे आम्ही हुतात्मा स्मारकात केलेलं आंदोलन असेल किंवा इतर आंदोलनं असतील, हिंदी सक्तीच्या विरोधात आम्ही केलेल्या आंदोलनाला खूप पाठबळ मिळालं. माझी आपल्याला विनंती आहे की एखाद्या गोष्टीला केलेल्या विरोधासाठी तुम्ही आम्हाला जितकं पाठबळ दिलं तितकंच मराठी शाळा जगवण्यासाठी सुद्धा द्या, अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि मी चिन्मयीताईंना विनंती करतो की त्यांनी काही मुद्दे मांडावे. न्यू माहीमच्या शाळेबद्दल मग काय न्यू माहीमच्या शाळेबद्दल त्यांनी आम्हाला शाळेतल्या मुलांची यादी सांगितली. 24 मुलं आहेत आणि जांभेकर असं म्हणाले की त्यातलं कोणी शाळाबाह्य झालेलं नाही. त्या मुलांसाठी मेट्रोची पण व्यवस्था केली असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यापुढे असं म्हणाल्या की अश्विनी भिडेंना त्यांनी असं सांगितलं आहे की 1 स्टॉप मेट्रोचा त्या मुलांना विनामूल्य जाता यावं, अशा प्रकारची विनंती त्यांनी केली आहे. आता हे म्हणजे एकच जोडतो, स्वतः जो मेट्रोचा स्टॉप शीतला देवीचा आहे तिथेच मुलांना हायवे क्रॉस करून जाणं जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. तिथून पुन्हा त्या माहीम रोडच्या माहीम स्टेशनच्या पलीकडे चालत जाणं हे पुन्हा 30 ते 35 मिनिटाचं आहे. हा सगळा मुद्दा त्यांच्या मूलभूत हक्काचा आहे. आणि स्वतः विरोध पंडित म्हणे आम्ही रिपोर्टिंग केलं तिथे जाऊन, तर तो मुद्दा पण तुम्ही फक्त नाही, हा मुद्दा आम्ही त्यांच्यासमोर मांडला. त्यावर म्हणजे आम्हाला असं जाणवलं की 24 मुलं आहेत ना आणि हिंदी माध्यमाची 160 मुलं आहेत ना, म्हणजे गगराणींचा आम्हाला दृष्टिकोन असा दिसला की हा मराठी माध्यमाचा प्रश्न नाही आहे. आणि जर हा मराठी माध्यमाचा प्रश्न नाही तर तुम्ही कशाला पडता, म्हणजे हा तुमचा मॅन्डेट नाही आहे. म्हणजे त्यांना हेही आम्ही सांगितलं की जरी आम्ही मराठी भाषेच्या चळवळीचे कार्यकर्ते असलो तरी उर्दू, कन्नड आणि इतर माध्यमाच्या प्रादेशिक भाषांच्या शाळा जर बंद पडत असतील तर त्याच्याही बद्दल आम्ही मुंबईमध्ये आग्रहाने बोलतोय. आणि ज्या 10 शाळांची यादी आम्ही माध्यमांना पण शेअर केली होती त्याच्याही बाबतीत त्यांनी पळवाट काय काढली आहे की सगळ्या शाळा कुठे मराठी माध्यमाच्या
प्रश्न आहे. आमचं असं म्हणणं आहे की सगळ्या शाळा मराठी माध्यमाच्या नाही आहेत, मग तुम्ही सगळ्या शाळा पाडून टाकणार आहात का? आणि त्या शाळांमधल्या मुलांसाठी आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विचारलं की तुमचा SOP काय आहे, एखादी शाळा बंद पडायला लागल्यापासून नवीन शाळेत जाईपर्यंत तुम्ही काय करता? तर जांभेकर असं म्हणाले की आमच्याकडे SOP आहे. तर आता आम्ही त्यांच्या वेबसाईटवर हे शोधू की ते SOP काय आहे. तर मी त्यांना हे म्हटलं आहे बैठक संपताना की SOP आहे हा प्रश्न नाही आहे, असू सुद्धा शकेल कागदोपत्री किंवा पुढच्या 24 तासात बनवलं पण जाईल. SOP तुम्ही वापरता की नाही, गरिबांची मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात तिथं तुम्ही ते फॉलो करता की नाही हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं आहे आणि श्याम आम्ही वर्तमानपत्रातल्या लोकांचे रेफरन्सेस देऊन सुद्धा हे सांगितलं की मुलं शाळाबाह्य होत आहेत, मुलं आजारी पडत आहेत, आया घरकाम करणारे आहेत, त्यांना 2दा जाऊन येऊन 2-2, 3-3 तास लागत आहेत. तर हे सगळं जर तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पैकी एखाद्याच्या मुलाच्या सोबत घडलं असतं तर तुम्हाला चाललं असतं का, असा प्रश्न विचारल्यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. त्यामुळे न्यू माहीम स्कूलच्या बाबतीमध्ये एवढंच घडण्याची शक्यता आहे. त्यांनी असं म्हटलं, म्हणजे गगरांनी असं सांगितलं की मोरी रोडची शाळा आम्ही करू शकलो नाही, आमची चूक आहे. पण एक चूक दुरुस्त करायच्या अगोदर दुसरी चूक करायला महानगरपालिका प्रोत्साहन देते आहे, हे न्यू माहीम स्कूलच्या बाबतीमध्ये दिसत आहे. तुमची भूमिका काय आहे? हे बघा, आता असं आहे, आम्ही 1.25 तासात त्यांच्याशी बोललो, आज आम्ही ऐकून घेतलं आज, आणि तिथे प्रणाली राऊत स्थानिक पातळीवर भांडतायत. तुम्ही मी गगराणींच्या समोर ताईंनी पण मुद्दा मांडला की त्याच इमारतीमध्ये आविष्कार संस्थेचं कार्यालय होतं, त्यांना संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये तिथे तालीमी करण्यासाठी किंवा इतर कामांच्यासाठी ती जागा देत होती. तर ती इमारत C1 कॅटेगरीतली आहे असं बोललं गेल्यानंतर ढाकणे पटकन असं म्हणाले की हां, म्हणजे तिथे आता काही करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला शाळा बंद पडणं हा फक्त इश्यू नाही आहे, शाळा तुम्हाला नाहीच चालवायचं आहे, पण मराठी सांस्कृतिक जीवनाशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट मग तुम्ही आविष्कारच्या लोकांना विश्वासात घेऊन खूप आधी सांगितलं का? पालक तर गरीबच आहेत, पालकांकडे आता गृहभेटी कराव्यात असं गगराणींनी त्यांना सांगितलं. पोरं शाळेतनं बाहेर जाऊन वर्ष झाल्यावर आता तुम्ही गृहभेटी करून काय कराल? त्यामुळे आत्ता आमच्यासमोर म्हणजे आता मी एकदम कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आक्रमकपणे सांगू शकतो की हे आम्ही होऊ देणार नाही. पण मला तुम्ही सांगा की जिथे मराठी शाळांच्या मोर्चासाठी 200-500 माणसं गोळा करताना रक्त आटवावं लागतं, अशा ठिकाणी महानगरपालिकेसारखी एखादी पोलादी यंत्रणा रात्री बेरात्री त्यांनी बुलडोजर आणले आणि पाडून टाकलं, तर आम्ही काय करू शकतो मला तुम्ही सांगा. म्हणजे या सगळ्याचं तुमच्या मदतीने लोक आंदोलनात रूपांतर होऊ शकतं का? एवढीच एक विनंती मी करू शकतो. याच्या पलीकडे म्हणजे तुम्हाला मी बाईट देतो आहे, तुम्ही भेटायला आलात म्हणून मी असं म्हणण्यात काहीच पॉईंट नाही की नाही कुठल्याही परिस्थितीत शाळा पाडू देणार नाही. आम्हाला दिसतंय आमची ताकद एवढी माफक आहे आणि गगराणींची देहबोली अशी आहे की म्हणजे ते कदाचित आजची बैठक होईपर्यंतच ते थोडे थांबले असावेत. पण या प्रकारची प्रशासन आणि ही व्यक्तिनिरपेक्ष मगरुरी आहे, अमुक एका व्यक्तीची नाही आहे, प्रशासन नावाच्या यंत्रणेची आहे. अशा परिस्थितीत आम्ही लोक काय करू शकणार मला सांगा. म्हणजे समाज जोपर्यंत असं काम करणाऱ्या लोकांच्या, आता ते 24 पालक आहेत, त्या पालकांना आम्ही भेटायला गेलो तर पालकांनी आम्हाला भेटू नये म्हणून शाळा लवकर सोडल्या या लोकांनी. महापालिकेच्या स्थानिक पातळीवरच्या अधिकारी दम देतात पालकांना की तुम्ही यांना भेटायचं नाही, पत्रकारांना भेटायचं नाही. आता 24 पालकांच्या बरोबर जोडून घेण्यासाठी 6 महिने आम्ही पळतोय. असं किती करावं मला तुम्ही सांगा. हे असं वाढल्याशिवाय आणि लोकांना हा प्रश्न आतून आपला वाटल्याशिवाय, आता तो तुम्हाला आपला वाटतोय, आणखी काही लोकांना वाटतोय, पण तो जनमानसाला आपला वाटल्याशिवाय ना या इमारतीतले लोक हलणार नाही. मग तुम्ही या 7-8 शाळांचं जे स्थलांतर आणि पुनर्बांधणी आता होतं त्याबद्दल त्यांना विचारलं तर त्यांच्याकडनं याची आकडेवारी शाळाबाह्य मुलांची किती सांगितली? नाही, त्यांनी शाळाबाह्य मुलांची आकडेवारी सांगितली. त्यांनी आम्हाला एक वेगळं टेबल असं दिलं की आम्ही 10 शाळा ज्या आता हलवतो आहोत त्या सगळ्या शाळा हलवत असताना त्यांनी एक आम्हाला नकाशा दाखवला ज्याच्यामध्ये आसपास खूप शाळा आहेत महापालिकेच्या. त्यांचा युक्तिवाद असा होता की हे जे भूखंड आहेत, जे तुमच्या बातमीत आले, लोकसत्तेच्या बातमीत आले, सकाळच्याही बातमीत आले, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शाळा देतच नाही आहोत कोणाला, आम्ही प्लॉट देतोय आणि प्लॉट दिल्यानंतर त्याच्यावर लोकांनी काय करावं हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. तिथे लोकांनी मराठी माध्यमाची शाळा चालवावी असा आग्रह करण्याचा आम्हाला काही अधिकार नाही, हे त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्याकडून आम्हाला आमंत्रण आलं ही एक सकारात्मक गोष्ट वगळता फार काही झालं नाही. त्यात आयुक्तांचं म्हणणं सारखं असं होतं की जाणीवपूर्वक असं चित्र निर्माण केलं जाते
की फक्त महानगरपालिका ही मराठीच्या शाळांच्या पाठी उभे नाही आणि त्या शाळा बंद पाडतं आहे. तर तसं नाही. ह्याच्यासाठी हे आमच्या निदर्शनात आलंच नसेल असं त्यांना वाटत असावं त्यांच्या साऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा. त्याच्यामुळे आमच्या तोंडावरती काही शाळांची यादी दिली गेली की ह्या खाजगी शाळा आहेत आणि त्या शाळासुद्धा मुलांच्या अभावी, विद्यार्थ्यांच्या अभावी बंद पडत आहेत, ज्याच्यामध्ये नाबर शाळा होती किंवा अशा बऱ्याच प्रतिष्ठित शाळांची नावं त्याच्यामध्ये होती. जाणीवपूर्वक आम्ही असं का करावं ह्याचं कारण मला काही समजत नाही आहे. कारण आम्ही काही कुणाची बी टीम आहोत किंवा आम्हाला कुठून तरी काहीतरी मदत मिळते किंवा आम्हाला महानगरपालिकेचं नाव बदनाम करून आमचे काही फायदे होणार आहेत असं काहीच नसताना असं का म्हटलं जावं याच्याबद्दल मला दुःख होतं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जी 9 पालक संमेलनं जी केली त्या ज्या सर्व शाळा आहेत त्या बऱ्याचशा खाजगी किंवा अनुदानित अशा शाळा आहेत, त्यांच्या समवेत आम्ही पालक संमेलनं केले. त्याच्यामुळे समाज मन तयार करण्यासाठी किंवा समाजापर्यंत जाण्यासाठी आम्ही काम करतोच आहोत. आम्ही समाज अभिमुख अशी आम्ही संस्था आहोत. त्याच्यामुळे आम्ही ते काम आम्ही करत असतानाच आम्हाला जिथे वाटतं की महानगरपालिका ही ह्या शहराची पालक संस्था असताना आम्ही तिच्याकडे तक्रार नाही करणार तर कुणाकडे तक्रार करणार. आम्ही तक्रारी ऐवजी मी असं म्हणेन की आज आम्ही काही मागण्या करायला गेलो होतो. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या इथे दाखवू शकतो आम्ही. त्या मागण्यांमध्ये सुद्धा दोषारोपणापेक्षा जास्त आमची मागणीच ही होती की आता आपण काहीतरी असं काम करूया जेणेकरून जे काय आत्तापर्यंत झालं असेल ते सोडून शाळांचं CBSE केलं जाणार नाही. जर CBSEच्याच शाळा करायच्या असतील तर त्यासुद्धा मराठी माध्यमाच्या व्हाव्यात. तिथे मराठी भाषा तुम्ही आपली करून घ्यावी अशा पद्धतीच्याच मागण्या होत्या. पण मला असं वाटतंय की कार्यकर्त्यांच्या बद्दलचा हा आरोप असतो नेहमी की कार्यकर्ते नेहमी भांडायलाच जातात. तसं मला वाटतंय की अधिकारी लोक जे असतात ते आपल्याशी भांडलंच जाणार आहेत असं समजून आधीच एक डिफेन्स तयार करतात. अशा पद्धतीची ही थोडीशी चर्चा झाली. पण तरीसुद्धा मी दुर्गम्य आशावादी असल्यामुळे मला असं वाटतंय की थोडं दार काहीतरी किंचिला झालं असेल. आज जे आम्ही तिथे ठेवून आलेले कागदपत्र आहेत त्याच्यावरून ते कधीतरी नजर फिरवतील. आणि आता जसं त्यांनी म्हटलं तसंच मलाही वाटतं की आता ही जास्त समाजाची आणि लोकांची जबाबदारी आहे की मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत. कारण त्याशिवाय दुसरा कुठलाच आधार मला आत्ता या क्षणी तरी दिसत नाही. एकच मुद्दा फक्त जोडतो. जांभेकर असं म्हणाले की CBSEच्या शाळा मराठी माध्यमाच्या का करता येणार नाही. तर त्या स्वतः CBSEच्या कमिटीवर आहेत आणि CBSEकडे त्यांनी अशी मागणी केली असं त्यांनी म्हटलं तर त्याचंही रेकॉर्ड आम्ही मागवणार आहोत. 20-21 सालची ही चर्चा आहे. तर CBSEने त्यांना असं म्हटलं की 1ली ते 8वी तुम्ही मराठीमधनं शिक्षण देऊ शकता पण 9वी ते 10वी तुम्हाला इंग्रजी किंवा हिंदीतनं शिकवावं लागेल. असं आपण गृहीत धरूया क्षणभर की CBSEचे लोक असं म्हणाले असतील. तसं म्हणाले असतील तरी त्यावेळेच्या सरकारने त्यावेळेच्या महानगरपालिकेने CBSE आणि ICSEला चॅलेंज करायला पाहिजे होतं. कारण जर हिंदीत 10वीपर्यंत शिक्षण दिलं जाऊ शकतं तर हिंदीपेक्षा मराठी अधिक प्रगल्भ भाषा आहे. त्यामुळे हिंदीत दिलं जाऊ शकतं, पंजाबीत दिलं जाऊ शकतं तर मराठीतनं का दिलं जाऊ शकत नाही हा प्रश्न आम्ही जांभेकर बाईंना पण विचारला आहे. हा पब्लिक डोमेनमध्ये पण आम्ही विचारणार आहोत आणि आम्ही हा सरकारपर्यंत